मराठीबद्दल असं विधान करण्याचं कारण काय? भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं. राज ठाकरेंनी ट्विट करत केला हल्लाबोल. मुंबईमध्ये भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्याचा मनसेकडनं निषेध. भैयाजी जोशी यांच्या पोस्टरला जोडे मारून केला निषेध. सिंधुदुर्गमध्ये एसटी महामंडळाच्या मिनी बसेस लवकरच धावणार. सोबतच दुरावस्थेत असलेल्या बसस्थानकांची डागडुजी आणि सुशोभीकरणही होणार. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांची हायकोर्टात धाव. अंतरिम जामीन रद्द करण्याची केली विनंती. पुढच्या 2 दिवसात सुनावणीची शक्यता. अमरावतीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआयच्या ग्रेडरकडून फसवणूक. प्रति क्विंटल घेतला जातोय 2 किलो अतिरिक्त कापूस. शासनानं याकडे लक्ष द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. लोणावळ्यामध्ये दूषित पाणी पुरवठ्यानं नागरिक हैराण. दूषित पाण्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता. स्वच्छ पिण्यायोग्य पाणी पुरवलं जावं, नागरिकांची मागणी. पुणे शहराभोवती असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई सुरू. पुणेकरांना वाहतूक कोंडीतनं मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे निलंबित. 6 तास सरकारी रुग्णवाहिका न आल्यानं रुग्णाचा मृत्यू. याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला गेल्यानंतर करण्यात आली कारवाई. ससून रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्याबळामुळे रुग्णसेवेत दिरंगाई. रुग्णालयातील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ करमाळा शहर कडकडीत बंद. धनंजय मुंडेंना सहआरोपी करून अटक करावी, सकल मराठा समाजाची मागणी. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समाज माध्यमांवरील 2 अकाउंट्स विरोधात पोलिसांकडे तक्रार. बंच ऑफ थॉट पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल तक्रार. अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याची आरएसएसची मागणी. वर्ध्यात घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी. काँग्रेसकडनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वाळू मिळत नसल्यानं घरकुल बांधकामात अडथळा येत असल्याचं दिलं निवेदन. सोलापूर एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी केली अटक. बनावट आधार कार्ड तयार करून राहत होते बांगलादेशी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.